नमस्कार मंडळी, मी रेश्मी पुन्हा एकदा स्वागत करते आमच्या फिरा तिच्या मायला या चॅनलमध्ये. डे 2च्या जर्नीची सुरुवात आज थोडी लवकरच झाली. आम्ही राहिलेला होमस्टे हा अगदीच बीचसमोरच होता. त्याच्यामुळे समुद्राच्या लाटांचा आवाज ऐकूनच आजचा दिवस अगदी थ्रिलिंग असणारच याची खात्री आम्हाला झाली. सकाळी 7 वाजताच आम्ही निघालो समुद्र सफारीला. आमची बोट अगदी निघण्याच्या तयारीतच होती. सोबत असलेल्या प्रवाशांसोबत सळसळणाऱ्या लाटांचा उत्साह घेऊन आमची बोट निघाली समुद्राची सफारी करायला. नुकतंच उजाडलेल्यामुळे कोवळ्या सूर्यप्रकाशाची सोनेरी किरणे पाण्यावर आणि किनाऱ्यालगतच असणाऱ्या नारळाच्या झाडांवर पडत होती. बोटीमधले गाईड काका सफारीमधल्या पॉईंटची माहिती अगदी छान सांगत होते. समुद्रामधून काल बघितलेला सिंधुदुर्ग किल्ला आणि रॉक गार्डनची मागची बाजू सकाळची सुद्धा तेवढीच सुंदर दिसत होती. या निळाशार समुद्रामध्ये महाकाय असा हा किल्ला लांबून सुद्धा त्याच्या भक्कमपणाची साक्ष देत होता. समुद्र सफारीचा हा ऑप्शन अगदी वर्थित ठरत होता, कारण आता आम्ही चाललो आहोत डॉल्फिन बघण्यासाठी. किल्ला आहे, किल्ल्याची मागची बाजू आहे, समोर मोठी भिंत असते ती किल्ल्याची मागची बाजू आहे पुरी. सिंधुदुर्ग किल्ला आहे, पोर्टची मागची बाजू आहे. आता आम्ही आलो आहोत डॉल्फिन पॉईंटला. इथे आल्यावर आयुष्यात पेशन्स किती इम्पॉर्टंट आहेत हे पुन्हा एकदा समजते. कारण तुम्हाला डॉल्फिनचे दर्शन लगेच हवे असेल तर अगदी शांतता लागते. डॉल्फिन बघून आम्ही निघालो शंख शिंपल्यांच्या बेटावर. आता पोहोचलो आहोत आम्ही शंख शिंपल्यांच्या बेटावर. ह्या बेटावरती आमची बोट 15 ते 20 मिनिटासाठी थांबली होती. हे संपूर्ण बेट फक्त वेगवेगळ्या रंगीबेरंगी शंख शिंपल्यांनी भरलेले आहे. ज्यांना हे वेचून ठेवण्याची आवड असेल त्यांच्यासाठी हे बेट म्हणजे खजिन्यापेक्षा काही कमी नाही. अनेक छोटी मोठी खडके, अगदी आकाशाचाच रंग पाण्यात उतरल्यासारखे निळेशार पाणी
या भेटावरच्या अनेक सुंदरशा आठवणी घेऊन इथे आमची समुद्र सफारी संपली. समुद्र सफारी संपून आता आम्ही निघालो आहोत वॉटर ॲडव्हेंचरसाठी. वॉटर ॲक्टिव्हिटी आणि समुद्र सफरसाठी जाताना हेवी मील्स अवॉइड करा, नाहीतर नॉशिया आणि वॉमिटिंग होण्याचे चान्सेस वाढतात. वॉटर ॲक्टिव्हिटी सुरुवात जेट स्कीने केली. लाईफ जॅकेट घालून पाण्यावर सुसाट धावणाऱ्या या मोटारीचा थ्रिलिंग असा एक्सपिरियन्स 1 ते 1.5 मिनिटांचा होता. भरपूर मजा आली. ज्यांना स्पीडची भीती असेल त्यांनी ही राईड अवॉइड करा. स्पीड मोटारचा एक्सपिरियन्स घेऊन आमची पुढची ॲक्टिव्हिटी होती पॅरासेलिंग. डीप सी डायव्हिंगमध्ये नॉर्मल पॅरासेलिंगपेक्षा जास्त उंचावरती नेऊन समुद्राचा 360 डिग्री अँगलने व्ह्यू भेटतो. तीन 4 वेळा पाण्यामध्ये डुबकी मारून अगदी मनसोक्त समुद्राचा आनंद घेता येतो. आता आम्ही आलो आहोत स्कुबा डायव्हिंगसाठी. वरून उथळ असणारा समुद्र आतमध्ये तेवढाच शांत आणि सुंदर. वेगवेगळ्या माशांच्या सोबत असणारी ही वेगळीच दुनिया. समुद्राखालचे प्रवाळ, खडके आणि निरनिराळ्या समुद्री वनस्पती तिकडे तुम्हाला बघता येतात. या सर्व ॲडव्हेंचर ॲक्टिव्हिटी आम्ही तिकडे असणाऱ्या प्रोफेशनल्सच्या मार्गदर्शनाखाली केल्या.
ज्यांना अगदी स्विमिंग येत नसेल अशी माणसेसुद्धा या सर्व ॲक्टिव्हिटी निर्धास्तपणे करू शकतात आणि ह्या स्कुबा डायव्हिंगचा आनंद घेऊ शकतात. आजचा संपूर्ण दिवस फक्त पाण्यामध्ये गेला. ॲक्टिव्हिटी करून थकून गेल्यामुळे आजच्या दिवशी दुसरे कोणतेच टुरिस्ट स्पॉट फिरण्यासाठी आम्ही नाही गेलो. संपूर्ण व्हिडिओ शेवटपर्यंत बघण्यासाठी आम्ही आभारी आहोत. तुम्हाला ही कोकण ट्रिप कशी वाटली हे आम्हाला कमेंट सेक्शनमध्ये सांगायला विसरू नका आणि व्हिडिओ लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायलासुद्धा विसरू नका. लवकरच भेटू नेक्स्ट व्हिडिओमध्ये.